प्रत्येक वेळेस खूप साऱ्या लोकांच्या माइंडमध्ये एक प्रश्न असतो की ऑनलाईन शिकून किंवा ऑनलाईन काही गोष्टी करून खरंच पैसे कमवले जातात की नाही. मी कात्रजमध्ये राहणारा उदय सावंत एक सामान्य फॅमिलीमधून बिलॉंग करतो आणि आता वाटचाल चालू आहे. एक लॅविश लाईफ जगण्याचे स्वप्न आहे. मी आधी डिप्लोमा करत होतो. माझे काही बॅकलॉग होते डिप्लोमात. जेव्हा ओमकारशी माझं तुमच्यासोबत मी पहिल्यांदा भेटलो तेव्हा आय थिंक तू काहीतरी कुरिअरचं करत होतास. कुरिअरचा बिझनेस होता एसटी महामंडळचा. तो काही चालला नाही. जेव्हा तुम्ही फ्रीलान्सिंग चालू केलं तुम्ही आतापर्यंत टिल नाव कितीची अर्निंग केली तुम्ही? तसं सगळं करून म्हणलं तर कोर्स जॉईन केल्यानंतर सगळ्यात डिफिकल्ट टॉपिक तुला कुठला वाटला? SEO. पुण्यातलं एक जाणं माणं ज्वेलरचं दुकान आहे. तू त्यांना किती स्पेंड केलं महिन्याला आणि कितीचा प्रॉफिट त्या बिझनेसला करून? ऍक्च्युली त्यांची मंथली स्पेंड आहे 1-1.5 लाख रुपये फक्त मेटा ऍड्स. आजही सपोर्ट मिळतो का तुला? 100% मिळतो. कधीही सरांना कॉल करते, कधीही सर अवेलेबल असतात. म्हणजे माझ्याकडे काम नाही. फ्रीलान्सिंग कोणी करावी आणि कोणी नाही करावी? फ्रीलान्सिंग कोणी करावी याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे नमस्कार, माझं नाव आहे कृष्णा लोखंडे आणि मी फाउंडर आहे ई डिजिटल नॉलेज अकॅडमीचा. प्रत्येक वेळेस खूप साऱ्या लोकांच्या माइंडमध्ये एक प्रश्न असतो की ऑनलाईन शिकून किंवा ऑनलाईन काही गोष्टी करून खरंच पैसे कमवले जातात की नाही. सो ही सगळी जर्नी, याच्यामध्ये मग कुठलंही नॉलेज असो, मग ते डिजिटल मार्केटिंग असो किंवा चर्चेतले ग्राफिक डिझायनर किंवा व्हिडिओ एडिटिंग असो, असे असंख्य टॉपिक्स आहेत जे शिकून खरंच याचं अर्निंग केलं जातं का, एक फ्रीलान्सिंग जर्नी चालू केली जाऊ शकते का, असा बऱ्याचशा मनामध्ये प्रश्न असतो. याच प्रश्नांना सडेतोड उत्तर देणारे माझ्याकडे दोन बंधू आहेत, ज्यांचं नाव आहे ओमकार चव्हाण आणि उदय चव्हाण. दोन्ही भाऊच आहेत. एकाने डिजिटल मार्केटिंग शिकलं आणि एकाने ग्राफिक डिझायनिंग आणि व्हिडिओ एडिटिंग शिकलं आणि दोघांनी मिळून एक सक्सेसफुल बिझनेस उभा केला. आज आपण त्यांच्यासोबत आपली जर्नी, आपला हा पॉडकास्ट आज आपण शूट करतोय. त्यांच्यासोबत आपण काही प्रश्न, त्यांची जर्नी, त्यांचा एक्सपिरियन्स, चॅलेंजेस, डिफिकल्टी आणि असे असंख्य प्रश्न त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहे, जे की ज्यांना सुरुवात करायची असेल किंवा फ्रीलान्सिंग चालू करायचं असेल त्यांच्यासाठी एक इन्स्पिरेशन असणार आहे. सो जाणून घेऊया त्यांच्याबद्दल, त्यांचं नाव काय, त्यांचा एक्सपिरियन्स काय. सो उदय, काय जेव्हा सुरुवातीला शिकण्याच्या आधी, म्हणजे जेव्हा तू सुरुवात करत होता, काय माइंड मध्ये होतं आणि काय करत होतास तू? थोडंसं त्याच्या आधी तुझ्याबद्दल थोडंसं सांग. ऍक्च्युली मी कात्रजमध्ये राहणारा उदय सावंत एक सामान्य फॅमिलीमधून बिलॉंग करतो आणि आता वाटचाल चालू आहे. एक लॅविश लाईफ जगण्याचे स्वप्न आहेत, ते करेल पूर्ण. आणि कोर्स करायच्या आधी म्हणजे डोक्यात खूप सारे प्रश्न होते की होईल का नाही, करेल का नाही, करता येईल का. मग असेच काही प्रश्न होते. मग एकदा असंच ऑनलाईन बघत मग सरांचा नंबर सापडला. सरांना कॉन्टॅक्ट केला, सरांकडे आलो, सरांसोबत बोललो, क्लास जॉईन केला. मग काही गोष्टी समजायला लागल्या. मग तसाच हळूहळू प्रवास सुरू झाला. सरांनी मदत करतायत. आणि ओमकार, तुमच्याबद्दल सांगा. माझं नाव ओमकार चव्हाण. मी आधी डिप्लोमा करत होतो. माझे काही बॅकलॉग होते डिप्लोमात, पण ह्याने डिजिटल केलं तुमच्यापाशी येऊन. तर मग घरचे म्हणले त्याच्या सोबतीला काय होतंय का ते बघ. तर तेव्हा तुम्ही सजेस्ट केलं की मला तो डिजिटल करतो तो ग्राफिक डिझायनिंग कर, सोबतीला बिझनेस उभा होईल. तर मग सरांचं ऐकून हे केलं आणि आज चांगला बिझनेस चालू आहे. दोघांचं जसं तुम्ही सांगितलं, घरच्यांचे म्हणजे करंट जॉईनिंग करण्याच्या आधी करंटली तुम्ही कुठे जॉब वगैरे करत होतात? मला असं वाटतं, म्हणजे जेव्हा ओमकारशी माझं तुमच्यासोबत मी पहिल्यांदा भेटलो तेव्हा आय थिंक तू काहीतरी कुरिअरचं करत होतास. कुरिअरचा बिझनेस होता, कुरिअरचा एसटी महामंडळचा. ओके. तो काही चालला नाही आणि आपले क्लासेस रन होतातच मार्शल आर्टचे. मला हेही समजलं की तू मार्शल आर्टचे पण क्लासेस घेतो. त्याच्याबद्दल सांग, काय एक्झॅक्टली? म्हणजे हे डिजिटल मार्केटिंगची ह्या क्षेत्रात शिरायच्या आधी मी मार्शल आर्ट ह्या क्षेत्रातच होतो. अजून पण आपले क्लासेस सुरू आहेत. फक्त तिकडं दुर्लक्ष तरी नाही म्हणता येणार, फक्त तिकडं लक्ष आहे. सगळं सुरळीत चालू आहे, क्लासेस सुरळीत चालू आहेत. तिकडे कोचेस आहेत, सर्व एकदम मस्त. मी स्वतः ब्लॅक बेल्ट फर्स्ट डन आहे. बर, मला सांग, मी पण 2 मुलांचा पॅरेंट्स आहे. छोटी मुलं आहेत माझी, 3 वर्षाची, 4 वर्षाची. मी का त्यांना मार्शल आर्ट शिकवलं पाहिजे याच्यावरती मला सांग. का म्हणजे आता ह्या जगामध्ये सध्या सेल्फ डिफेन्स खूप महत्वाचं आहे. आजकाल जे किडनॅपिंगचे प्रकार चालू आहेत किंवा लहान पोरांना गायब होत आहेत, किडनॅप होत आहेत किंवा त्यांना कोणतरी भरवतंय किंवा त्यांना सध्या फिजिकल गरज आहे प्रॅक्टिसची. जे पोरं घरात बसून फोन बघतायत तेच त्यांनी 1-1.5 तास जर बाहेर ग्राउंड वरती दिला तर त्यांची फिजिक चांगली होईल, मेंटली चांगले राहतात, अभ्यासाकडे लक्ष राहतं. बरोबर, याच काही गोष्टी आहेत. ओके. जेव्हा तुम्ही फ्रीलान्सिंग चालू केलं, तुम्ही आत्तापर्यंत टिल नाव
कितीची अर्निंग केली तुम्ही? तसं सगळं धरून म्हणलं तर 1.5-2 लाख जातं, पण सगळं सोडून ऍज अ प्रॉफिट बघायला गेलं तर 90,000 प्लस तरी चालू आहे. ओके. आणि काय काय घेतलं तुम्ही? आता ते तरी असं आय नो या गोष्टीचं हा. उत्तर दिलं पण नाही पाहिजे, पण इट इज गुड. आणि जेव्हा पहिली अर्निंग तुझ्या अकाउंटला आली होती, तुमच्या अकाउंटला आली होती, काय थॉट होता? थॉट म्हणजे एकच होता. मी तर अशा उद्देशाने चालू होतं की जेव्हा मला फर्स्ट जॉब लागला होता, म्हणजे जेव्हा मी नवीन नवीन जॉबला सुरुवात केली होती, माझं असं होतं की फक्त 1च महिना जॉब करायचा आणि त्यातनं जे काही त्यावेळेस फर्स्ट टाइम मला 15,000चं पॅकेज लागलं होतं. फर्स्ट मंथ माझा जॉबचा. मी तर हा विचार करून गेलो होतो की 5,000चे कपडे घ्यायचे आणि उरलेले 10,000 उडवून टाकायचे, सेकंड मंथ जॉब सोडून टाकायचा. पण जसं 1 मंथ जॉब करत गेलो, मग तसे ड्रीम समोर यायला लागले. मग तसं मग हळूहळू जर्नीला सुरुवात झाली, ती सुरूच आहे. तुमच्या ब्रँडचं नाव काय आहे? ब्रँड बुस्टर. त्या कंपनीमध्ये ओमकार तुमचा रोल काय आणि उदय तुमचा रोल काय आहे? मी शूटिंग आणि एडिटिंगचं सगळं सांभाळतो. डिजिटल मार्केटिंगचं मेटा ऍड्स हे ते सगळं झालं तर उदय सांभाळतो ते सगळं. ओके, म्हणजे तुम्ही दोघांनी तुमचे रोल्स बॅलन्स केलेले आहेत. हो. राईट. मी ऐकलं की तुम्ही कुठली तरी एक सिरीज पण तुम्ही कुठल्या तरी चॅनल वरती टाकलेली. तुमच्या चॅनलचं नाव सांगा. अनोळखी फुलं. ऍक्च्युली ते अनोळखी पर्सनल फुलं. इंस्टाग्राम वरती सुरू आहे सिरीज. ओके. त्यामध्ये आमचे 3-4 कलाकार आहेत. हर्षदा झालं, यश, किमया आणि स्वतः मी. ओके. त्याचे स्क्रिप्ट रायटिंग वगैरे सगळं मीच करतो. म्हणजे जे क्लासमध्ये शिकलो होतो त्याच्याच मार्गदर्शनाने सगळं सुरू आहे. खूप छान सिरीज चालू आहे, बघू शकता तुम्ही. अनोळखी फुलं ही सिरीज खूप मस्त आहे. आता फक्त थोडेसे पार्ट यायचे, थोडासा डिले होत आहे कारण टाइम नाही भेटत आहे शूटला वगैरे. तर तो भेटेलच नक्कीच सिरीज बघा. ओके. तुमच्या दोघांचं बॅकग्राऊंड काय आहे, म्हणजे काय क्वालिफिकेशन झाले? ओमकार तुम्ही सांगा. माझा डिप्लोमा चालू आहे अजून परस्युइंग बॅकलॉग. मी मला जसं सांगितलं तसं माझे वडील ग्रॅज्युएशन झाले, ते सध्या आता अकाउंटंट या रोलवर. आई होम मेकर आहे ओके. सध्या. बॅकग्राऊंड असं काय नाही, जस्ट मिडल क्लास फॅमिली, बाकी काहीच नाही. उदय तुमचं? बॅकग्राऊंड तसं सांगायचं गेलं तर आता मी 12th पास आहे. फर्स्ट इयर इंजिनिअरिंग घेतली होती, ड्रॉप घेतलं का ते इंजिनिअरिंग करायची नव्हती, किंवा ती रॅट रेस आहे एक इंजिनिअरिंग असं म्हणू नये. आता इंजिनिअरिंगला पोरं आहेत, करतायत, छान करतायत, पण ती मला एक रॅट रेस वाटली की बाबा 3 वर्ष कंटिन्यू अभ्यास करा, मग 4थ्या का 5व्या वर्षी तुम्हाला पॅकेज लागणार 15-16 हजार रुपयाचं. ते गरजेचं नाही. मग एक स्वप्न घेऊन चाललोय की स्वतःचा बिझनेस सेटअप करायचा. अजून पण मी 12th पासच आहे. आता फर्स्ट इयरला मी ऍडमिशन घेईल माझ्याच फील्ड मधून कुठून. वडिलांचं रिॲक्शन काय? वडिलांचं रिएक्शन, वडील हॅप्पी आहेत. कारण की मला माहिती आहे, जेव्हा तुम्ही दोघंही आणि वडिलांसोबत जेव्हा माझ्याकडे आले होते, तेव्हा मी तुम्हाला बरंचसं काही सांगितलं होतं. वडिलांनीही मला सांगितलं होतं. तुमच्या समोर पण सांगितलं. त्याच्यानंतरही माझं आणि त्यांचं एक नातं झालेलं आहे, एक रिलेशन बिल्ड झालेलं आहे. सो काय त्यांचे थॉट आहेत की तुम्ही आता टुगेदर काहीतरी करताय सोबत? हॅप्पी आहेत, खुश आहेत. वडील ऍक्च्युली ठीक आहेत, करताय तुम्ही करा म्हणतात, पण साइड बाय साइड डिग्रीज पण घेऊन ठेवा. नाही, ऑफकोर्स क्वालिफिकेशन ठेवा, एक प्राऊड मोमेंट असतोच तो. आणि काहीतरी शिकलेलो आहे आपण, किंवा एक डिग्री होल्डर असतो, ते तर कराच. कोर्स जॉईन केल्यानंतर सगळ्यात डिफिकल्ट टॉपिक तुला कुठला वाटला? SEO. का? डोक्यावर आता खूप किचकट आहे, पण आपल्याकडे तर बऱ्याचशा गोष्टी आहे, तू त्याच्यावरती ओव्हरकम करू शकला असता. हा, करू शकलो असतो, बट एक कुठेतरी स्पेशलायझेशन मी घ्यायची निवडली. फेसबुक मेटा ऍड्स किंवा इंस्टाग्राम ऍड किंवा गुगल ऍड्स. मग मी त्या क्षेत्रातच अख्खा स्पेशलायझेशन. मग आता तू किती क्लायंट्स हँडल करतो? आतापर्यंत सध्या जस्टला मी 5 क्लायंट हँडल करतो, म्हणजे फक्त पेड ऍड्स मध्ये? फक्त पेड ऍड्स. मला तू सांगितलं होतं पुण्यातलं एक जाणं माणं ज्वेलरचं दुकान आहे, तू त्यांना किती स्पेंड केलं महिन्याला आणि कितीचा प्रॉफिट त्या बिझनेसला करून दिली? ऍक्च्युअली त्यांची मंथली स्पेंड आहे 1-1.5 लाख रुपये, फक्त मेटा ऍड्स. बाकी नो इंस्टाग्राम ऍड्स किंवा काहीच नाही, फक्त मेटा ऍड्स. 1-1.5 लाख रुपये त्यांची स्पेंड आहे, पण त्यांना इन्कम पण तेवढं आहे, 12-13 लाख रुपये त्यातनं येतात. अच्छा, म्हणजे एवढ्याचं अकाउंट तू हँडल करतोयस. ओके. ओमकार, ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग तुम्ही शिकले आहेत, त्याच्यात सगळ्यात बिगेस्ट चॅलेंज काय होता? आफ्टर इफेक्ट. कारण की ते मोशन ग्राफिकचं सॉफ्टवेअर असल्यामुळे थोडं जड जातं मला, पण करतो. सर आहेत शिकवायला चांगले, त्यामुळे होऊन जातं ते. ओके. काय बिगेस्ट चॅलेंज त्याच्यात होता? म्हणजे आफ्टर इफेक्ट असं सॉफ्टवेअर की ते साध्या लॅपटॉपवर नाही चालत. त्यासाठी लॅपटॉपचे स्पेसिफिकेशन चांगले लागतात. ते माझ्या लॅपटॉपमध्ये कधी कधी लॅग मारत होते. बरोबर.
त्यामुळे त्या 10-10 सेकंदाचे क्लिप तयार करून मग मोठे व्हिडिओ करायचा असेल तर मग ते करावं लागतं. ते शिकण्याच्या आधी असं वाटलं नाही की यार आपण ह्या सगळ्या रील्स वगैरे पाहतो, मी पण एक दिवस असे कंटेंट क्रिएट करू शकतो? ऍक्च्युली खरं सांगायचं म्हटलं तर मी कधीच विचार केला नव्हता की मी ह्या क्षेत्रात येईल म्हणून. माझं एकच होतं की घरच्यांनी डिप्लोमाला ऍडमिशन घेऊन दिले, तेच करायचं आपल्याला, पुढे दुसरं काहीच नाही. बारकीने आमचे डिजिटल केलं तर मग साईड बाय साईड पप्पा तुमचे इथपाशी आलते. पप्पा म्हणे तू तर कशाला तिकडे शिरतोय, तुला जर इंटरेस्ट नसेल तर इंजिनिअरिंग मध्ये जा त्याच्यासोबतच कर. मग इकडे आलो, तुम्हाला सांगितलं जे काय आहे ते. आता फ्युचरचे प्लॅन्स काय आहेत मग दोघांचे? मला आठवतं तुम्ही मला विचारलं, सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट करतोय, मला तुम्ही विचारलं की सर रजिस्टर्ड करायची कंपनी ही जस्ट हा. आस्क मी तुम्हाला सजेशन सुद्धा दिले की हो. तुम्ही काय केलं पाहिजे. काय फ्युचरचे प्लॅन? फ्युचरची प्लॅनिंग एकच आहे, कष्ट करायचे, जो देणार आहे तो वरचाच देणार आहे. एक ऍज अ मराठी मुलगा म्हणून तर मला असं वाटतं की आपल्यासोबत अजून 4 जण पुढे नेता येत असतील तर नक्की न्यावे, आणि करेल प्रयत्न जेवढे करता येतील. पुढे जायचं तर आहे. बरोबर. आणि डिजिटल मार्केटिंग झालं किंवा ग्राफिक डिझायनिंग झालं, याचं किती पोटेन्शियल आहे पुढच्या काही वर्षामध्ये? काय तुमचा अभ्यास आहे, ऍक्च्युली जर एक्सपिरियन्स? एआय जर आज जमलं ना तुम्हाला हम्म. एआय सोबत काम करायला, तर खूप मोठं पोटेन्शियल आहे ह्या गोष्टींमध्ये. काय सजेशन आहे, कोणी शिकलं पाहिजे? त्याला काही लिमिट्स आहेत का? लिमिट्स तरी म्हणता नाही येणार, शिकू शकतं कोणी पण. बट माझं तर म्हणणं असं राहील, ज्याला शिक्षणामध्ये आवड नाही किंवा ज्याला कॉन्टेंट क्रिएटर किंवा इंस्टाग्राम रील्स, फेसबुक थोडंसं जरी नॉलेज असेल, त्यांनी एकदा नक्की ट्राय करावं, शिकावं. जर काय होत नसेल तर यामध्ये ट्राय करा, सरांशी कॉन्टॅक्ट करा, सर समजवतील. मला सांगा, जर तुम्ही अकॅडमिक मध्ये जे काय तुमचं शिक्षण चालू होतं हा. त्याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट असेल किंवा नसेल तो तुमच्यापर्यंतच तुम्हालाच माहिती. हा. पण हे शिकल्यानंतर तुम्हाला कुठेतरी असं वाटलं की यार माझं शिक्षण जरी मी कम्प्लीट नाही केलं पण मी पैसे कमवू शकतो, म्हणजे फक्त अकॅडमिक वरतीच तुम्ही डिपेंड नाही राहिले? ऍक्च्युली सर एक फन फॅक्ट असं आहे की माझ्या वर्गातले जे मुलं आहेत, जे इंजिनिअरिंग कम्प्लीट झाले, डिप्लोमा धरून इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं, त्यांना मंथली पॅकेज आहे 30,000चं. हम्म. आज माझा डिप्लोमा कम्प्लीट नाही तरी पण मी त्यांच्यापेक्षा जास्त पॅकेज काढतो. वा, ही खूप मोठी माहिती. गोष्ट आहे. सो काय सांगू शकाल अशा लोकांना की जे फक्त अकॅडमिक वरती डिपेंड आहे? फक्त अकॅडमिक वरती लक्ष नका देऊ, थोडासा करिअरकडे लक्ष द्या. स्किल्स बिल्ड करण्याकडे लक्ष. स्किल बिल्ड. महेश ड्रायव्हिंग स्कूलचे ओनर आहेत, ते आमच्या चांगल्या ओळखीचे आहेत. मी हा प्रश्न त्यांना 3 वर्षापूर्वी विचारला होता, जेव्हा काहीच नव्हतं. हम्म. जस्ट माझ्या डोक्यात हे होते की बिझनेस चालू करायचा आपल्याला, काहीच नव्हतं. ते जस्ट मी मामा म्हणतो त्यांना, ते चांगले ओळखीचे आहेत आपल्या. त्यांना हा प्रश्न विचारला की मामा काय करू देत जर बिझनेस बिल्ड करायचा असेल तर? ते म्हणे तुझी आवड ज्याच्यात आहे ना त्यात बिझनेस बिल्ड कर. बरोबर. तुझी आवड नाही तर बिझनेसच बिल्ड नाही होणार. बरोबर. जर आवड असेल तर होतं हे business. खूप डिफिकल्ट आहे का डिजिटल मार्केटिंग? बऱ्याचशा जणांना प्रश्न असतो, कोडिंग असते, खूपच काम असतं. काय काय उदय तुझे थॉट याच्यावरती? खूप अवघड असं काही नाही, स्टार्टिंगला अवघड वाटतं, मला पण वाटलं होतं. अजून पण थोडं एसईओ हा पार्ट सोडला तर बाकी सगळं सोपं आहे. एसईओ मध्ये जास्त अभ्यास करायला लागतो. बाकी तुमचा कसा एक्सपिरियन्स आहे? ऍक्च्युली एडिटिंग हे ते सगळं सोपं आहे, फक्त कसं होतं क्लायंटला फेस करणं. प्रत्येक क्लायंट असतो, प्रत्येकाच्या नीड्स वेगळ्या असतात, प्रत्येकाचं सगळं पॅकेजेस वेगळे असतात, त्यामुळे थोडं ते क्लायंटला ऍडजस्ट करणं थोडंफार हे होऊन जातं. बाकी काय Okay. मग तुम्ही कम्युनिकेशन्स वरती, क्लोजिंग्स वरती करतात? हो, क्लोजिंग वरती सगळं. तुमचा पोर्टफोलिओ बनवला असेल तुम्ही, बरोबर? हो आहे. ओके. आणि जेव्हा शिकत होते तर इन्स्टिट्यूटचं एन्व्हायरमेंट कसं होतं? एकदम मस्त. म्हणजे आता मी जेन्युनली जे क्लायंट हँडल करतो आणि जे आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा आमच्या क्लासमध्ये जे आम्हाला सर शिकवत होते, एकदम त्याच पद्धतीने तेच एन्व्हायरमेंट आता जे क्लायंट हँडल करतोय तसंच बोलणं, त्यामुळे खूप मदत झाली क्लायंट सोबत बोलणं किंवा कोऑर्डिनेट करणं. तुमचा कोर्स कधी झाला होता? किती महिन्या पहिले झाला होता? 2024 एंडला, म्हणजे 2025. 1 वर्ष झालंय? हो, 1 वर्ष झाले असतील. अच्छा. मग आजही सपोर्ट मिळतो का तुला इन्स्टिट्यूट? 100% मिळतो. कधीही सरांना कॉल करतोय, कधीही सर अवेलेबल असतात. म्हणजे माझ्याकडे काम नाहीये, मी अवेलेबल असतो म्हणजे. हे चांगलं आहे. आणि ओमकार, तुझ्याबद्दल सांग की हॅव यू एव्हर, म्हणजे तू कधी ट्राय केलं एखादा क्लायंट क्लोज करण्याचा? कारण की हा मार्केट आय थिंक सो बघतो आणि तू फक्त एक पार्ट. शूटचे क्लायंट हे ते सगळे माझ्याकडे असतात. शूटिंगचे सगळे क्लायंट मीच क्लोज करतो, मार्केटिंगचे ह्याच्याकडे असतात सगळे. काय सांगताल तुम्ही शिकताना तुमच्या ट्रेनर बद्दल आणि इन्स्टिट्यूट बद्दल? काय फ्यू वर्ड्स असतील तुमचे? फ्यू वर्ड्स नाही, एकच वर्ड आहे, खूप मस्त. नक्की या, विजिट करा, सरांशी बोला. सरांचा स्वभाव एकदम मस्त आहे, कधी पण सपोर्ट करतात. ओमकार, तुमचं कसं? छान आहे एन्व्हायरमेंट. जर तुम्हाला प्रॅक्टिकल गोष्टी शिकायच्या असतील तर तुम्ही एकदा ट्राय करू शकता.
ओके, ठीक आहे. सो यांची जर्नी आपण आज तुमची जर्नी जी ऐकली आहे याच्यातनं बऱ्याचशा गोष्टी झाल्यात. मला एक लास्ट दोन क्वेश्चन्स बेसिकली विचारायचे आहेत की फ्रीलान्सिंग कोणी करावी आणि कोणी नाही करावी? फ्रीलान्सिंग हो. फ्रीलान्सिंग कोणी करावी याचा बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आम्हीच. बरोबर. ज्यांना शिक्षणामध्ये आवड नाही किंवा ज्यांना जॉब एक रॅट रेस वाटते किंवा ज्यांना एक स्टार्टअप करायचे, बिझनेस करायचे, डोक्यात चालू आहेत, त्यांनी फ्रीलान्सिंग नक्की करावी स्टार्टिंगला. कारण कोणता पण बिझनेस उभा राहण्याच्या आधी अनुभव लागतो. मग त्यासाठी तुम्हाला जॉब करायलाच लागणार, फ्रीलान्सिंग करायलाच लागणार. अशा माणसाने फ्रीलान्सिंग करावी. फ्रीलान्सिंग कोणी करू नये ज्याला फक्त लाईफ एन्जॉय करायची आहे किंवा ज्याचे पुढे काही गोल्स नाही आहेत किंवा ज्याला फक्त अकॅडमीकडे लक्ष द्यायचंय, अशांनी अजिबात फ्रीलान्सिंग करू नये. ओके. मी ऐकलंय की तुम्ही जो तुमचा ब्रँड आहे त्याच्यामध्ये तुम्ही हायरिंग करण्याचा पण विचार करताय. करतो. व्हिडिओ एडिटर आणि एक डिजिटल मार्केटिंग. मग काय टीम बनवणार? राईट. हम्म. चांगलंय. आणि आता पुढच्या 5 वर्षाचे गोल्स तुम्ही डिसाईड केलेत का? स्वतःला कुठे पाहतात 5 वर्षामध्ये? सरांच्या स्टेजवर किंवा सरांच्या वरती. नाही, चांगलं आहे. माझे जर स्टुडंट जर एक चांगलं ग्रो करत असेल तर इट्स रिअली हॉनर फॉर ॲज अन एव्हरी ट्रेनर किंवा टीचर असेल अराउंड द वर्ल्ड. तो त्याच्यासाठी एक प्राऊड मोमेंट असतो. माझ्या बेस्ट विशेस तुमच्यासोबत नक्कीच राहील. आणि चांगलं वाटलं तुमच्यासोबत चर्चा करून, तुमची जर्नी समजून, तुमचा स्ट्रगल समजून, तुमचं अकॅडमिक काय होतं आणि तुम्ही काय केलं आणि आज किती चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमचा ब्रँड बूस्ट करताय. एकच सजेशन असेल की कोणीही तुमच्याकडे सुद्धा एखादं, कारण की ऍट एक सर्टन टाइम नंतर तुम्ही सुद्धा एक नेक्स्ट लेवलला जाताल, तर तेव्हाही तुमच्याकडे कोणीतरी ॲज अ इन्स्पिरेशन म्हणून पाहिल, त्यांना नक्की हेल्प करा. कारण की ही एक 100% साखळी पद्धत आहे. लोक म्हणतात ना की मराठी लोक व्यवसाय करू शकत नाही. सो हे जे वर्ड्स आहेत ना, इट रिअली हर्ट, म्हणजे खूप त्रास देतात हे वर्ड. ही प्रोफाईल किंवा इमेज ही चेंज करायची आहे. सो चांगलं वाटलं तुमच्यासोबत संवाद करून. सो दीज आर द गेस्ट ज्यांची जर्नी आपण ऐकल्यानंतर डेफिनेटली तुम्हाला एक इन्स्पिरेशन मिळणार असेल किंवा तुम्हाला फ्रीलान्सिंग रिलेटेड त्यांच्याशी सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही त्यांच्या चॅनल माध्यमातून, कमेंट माध्यमातून तुम्ही त्यांना सुद्धा कनेक्ट करू शकता. आणि ऑफकोर्स तुम्हाला सुद्धा जर्नी चालू करायची असेल किंवा शिकायचं असेल, तुम्ही सुद्धा ई डिजिटल नॉलेज अकॅडमीला संपर्क साधू शकता. थँक्यू.